भावेश जाधव आपण पाहतोय स्ट्राइक वरती आहे. नाव स्ट्राइक एंड वरती पाहतोय आपण रुपेश जाधव याला. तर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सूरज माळी. पहिला बॉल वेगवान तेज तर्रार चेंडू त्या हाताला गेलाय. निर्धाव चेंडूने आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. बघा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. इथे पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालेला आहे. बॅकअप साडी तिकडे क्षेत्ररक्षक आला नव्हता आणि त्याचा फायदा उचलला. 2 धावा पूर्ण. बघा तिकडे क्षेत्ररक्षक होता. आज एक नवीन चेहरा आपल्याला कोलांडे संघाच्या माध्यमातून प्रमोट करताना केला गेलाय. परेश जर्सी क्रमांक 88 आपण पाहतोय. त्याच्याकडे थोडासा मिस्टेक झाला. इथे बघा बॅटचा अगदी ब्लेड ओपन करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये आणि आपण पाहतोय आणखीन एक चेंडू निर्धाव येताना दिसतोय. जे मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघ आपल्या होम ग्राउंड वरती आपल्याला इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसतोय. इथे बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा चेंडू येतोय. पुन्हा एकदा परेश तिकडे चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. बघा काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळाले. जलद गतीने हे दुसरी धाव देखील पूर्ण. इथे बघा चेंडूला हवेमध्ये केले. अक्षय तिकडे येण्याचा प्रयत्न करतोय. अक्षय पोहोचलाय मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून जातो. तिकडे खराब फिल्डिंग. राजाला चेंडू मिळालेला नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार आलाय. खणखणीत चौकार. 4 धावा. बघा चेंडू ज्या प्रकारे ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेला, फोर्स करण्याचा प्रयत्न, ताकद झोकली होती या फटक्यामध्ये. भावेश आणि चेंडू हवेमध्ये होता. अक्षय तिकडे वेगाने पोहोचला मात्र चेंडूच्या एकदम पुढे गेला. तिकडे राज आला आणि राज याला हुलकावणी. अपील तर जोरदार अपील झाली मात्र पंचांनी सांगितलंय की काही फरक पडणार नाहीये, व्हाईट बॉल आहे. बघा पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, बघा वाईड लपवण्याचा प्रयत्न झाला होता तिकडे विकेट किपर आणि गोलंदाजाकडनं. चालाक गोलंदाज, चाणाक्ष गोलंदाज म्हणून इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. अक्षय आहे तिकडे, अक्षयकडनं चांगले क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे वेगाने कंप्लीट झालेली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपण पाहतोय. खूप चांगली बॉलिंग इथे हाताळलेली आहे. क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं झालं मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगली इथे पाहायला मिळाली. बघा ज्या प्रकारे चेंडूची फेकी झाली, चेंडू यस्टन पासून थोडासा दूर फेकला गेला आणि या 2 धावा पूर्ण झाल्या. 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिले षटक समाप्त. 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. बघा अविनाश गिराणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आज आपल्याला ते प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळणार नाहीयेत. विशाल येतोय, विशाल कांबडी दुसरं षटक हाताळण्याकरता. बघा विशाल एक महत्वाचा गोलंदाज आपण पाहतोय, ज्याने नेहमीच आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. उंच पुरा असा गोलंदाज. पहिला बॉल उडवलाय. किरण माळी आहेत तिकडे,
जज करतायत. जजमेंट खूप चांगलं. आणि ते काय घडलंय तर आपण पाहूया. तर चांगला झेल, अप्रतिम, खूप सुंदर. अगदी बाउंड्री जवळ हा झेल तिकडे पकडलाय. सन्माननीय प्रवीणजी जाधव तसेच हळणची भुयाल यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. बघा रुपेश याचा हा झेल इथे आपल्याला स्क्रीनवरती दाखवला जातोय. स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडूने उंची जास्त घेतली आणि तिकडे बघा शतरक्षक देखील उंच पुरा होता. मिस्टर किरण माळी फायर फायटर. बघा बॅलन्स बघा तिकडे. बघा खूप चांगला बॅलन्स. आणि तिकडे संदीप जाधव देखील धावत आले होते बघण्यासाठी आणि त्याने देखील सांगितलं की विकेट आहे. सन्माननीय मधुकरजी कांबडी साहेबांचे आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. इथे बघा पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केले. परेश आहे तिकडे. पुन्हा एकदा परेश फ्रेम मध्ये दिसलाय आणि एकच धाव. एक महत्वाचा गडी बाद करण्यात यश आलंय आणि विशाल हा नेहमीच विकेट टेकर राहिलेला आहे आणि पहिल्या बॉलवरती त्याने विकेट मिळवलेली आहे. आणि विकेट मी तर म्हणेन किरण माळी याची ही विकेट आहे. ज्या प्रकारे त्याने झेल पकडला अगदी बाउंड्रीच्या जवळ. ते बघा आणखीन एक चांगलं चेंडू, डॉट चेंडू येताना दिसतोय. बघा पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. इथे देखील बॅटचा एज लागलाय, भरपूर मोठा एज आणि चांगला झेल तिकडे पकडलाय. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. भावेश जाधव बॅक टू द डग आउट. आता भावेश याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. विकेट टेकर बोलवलाय आणि विकेट टेकरने विकेट देखील मिळवलेत 2. विशाल राईट आर्म उर्ध विकेटचा मारा करत असताना बघा धावसंख्या पूर्णपणे स्थिरवली गेली या षटकामध्ये. कारण पहिलं षटक थोडंसं महागड ठरलं होतं. 11 धावा या सूरज माळी या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतर विशाल आला आणि विशाल याची विशाल कामगिरी. 2 विकेट्स त्याने इथे घेतल्यात. 1 धाव त्याने खर्च केलाय. चेंडू टाकून झालेले आहेत ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नव्याने बॅटर पवन आलाय. पवन आलाय आणि या पवन करता देखील एक निर्धाव चेंडू आलेला आहे. आज जय अंबिका स्पोर्ट्स कडलपाडा संघाकडे देखील खेळाडूंची कमतरता जाणवते. बघा आणखीन एक निर्धाव चेंडू आलेला आहे आणि अशा प्रकारे इथे षटकाची समाप्ती ही झालेली आहे. दुसरं षटक समाप्त. दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 12. 2 गडी बाद 12 धावा असा स्कोर कार्ड आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती. बघा सन्माननीय निलेश गजाननजी माळी साहेबांकडनं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. जर आज जमलदार स्पोर्ट्स खोलंडे संघ सुपर 4 मध्ये जर क्वालिफाय होतोय तर त्यांच्याकडनं 1111 रुपयांचं पारितोषिक हे दिलं जाईल. इथे बघा वेगवान चेंडू इथे हाताळलाय.
राज माळी. ऑन साईडला फटका केलाय, शतरक्षक आहे तिकडे. जजमेंट खूप चांगलं, एफर्ट चांगले, मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. एक चौकार येताना दिसतोय. या चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफ मध्ये गेलाय. अक्षय आला, अक्षयकडे चुकी झाली. बॅकअप साठी सूरज. 2 धावा तिकडे घेण्याची संधी आणि या 2 धावा पूर्ण. इथे चेंडूला सोडून दिलेला आहे, मात्र चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून जातोय. रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅट्समनने हा रिव्ह्यू घेतलाय. चला पाहूया. चला व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. इथे बघा स्लॉट मध्ये आहे चेंडू आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. चेंडू सरळ 6 धावन करता निघून गेलेला आहे. हा लाय एवन क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. राजू जाधव आपण पाहतोय इथे संधी सोनं करत असताना. स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि चांगला अटेम्प्ट त्याने केला. पूल करण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय किरण माळी चेंडूच्या खाली, ते मात्र झेल ड्रॉप. जीवनदान, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथे दिला जातो या राजू जाधव या फलंदाजाला. या दोनने धावसंख्या आता जाऊन पोहोचते, ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. 27, 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा खूप धावत आला होता, वेगाने आला होता तिकडे. वेगवान चेंडू, मात्र पंचांनी दर्शवलंय हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. बघा ऑफस्टमच्या खूपच बाहेर निघून जाणारा हा चेंडू. कोलबटाबाचा चेंडू दिलीप कडनं थोडीशी चूक होताना आपण बघितलंय. अक्षय आलाय, अक्षयने चांगल्या प्रकारे चेंडू तिकडे गॅदर केलाय आणि एकच धाव इथे ही मिळणार आहे. या एका धावेने धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. भावेश आणि पाणी आहे इकडे, पाणी इकडनं पाठवलं जाईल, लक्षात घ्या. पाणीची आवश्यकता जर असली तर पाणी इकडनं पाठवलं जाईल.
शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी पाहूया कुठला बॉलर इथे येतोय. तर रुपेश येतोय. रुपेश कोठावले. षडम पुलचा फटका इथे पण पाहतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सरळ निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावां करता पहिल्या बॉल वरती षटकार राजू जाधवच्या बॅट मधून आलेला हा आपण पाहतोय. बघा हा ट्रायकर होता आणि चेंडूला सरळ फेकून दिलं मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावां करता एक बिग शॉट येताना दिसतोय. धावसंख्या आता 35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेस हुकचा फटका केलाय. विशाल आलाय तिकडे आणि विशाल याने चेंडूला सोडून दिलंय. मौका भी दिया और चौका भी दिया. बघा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर यावेळेस हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. या फटका खेळला देखील होता मात्र विशाल कडनं तिकडे थोडीशी चूक होताना दिसली. सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली तिकडे आणि बघा नजर हटी दुर्घटना घटी. पुन्हा एकदा फुल अँड पॉवरफुल. हा तर खूपच लांब गेलाय. 6 धावा षटकार. बघा विशाल्याचा झेल आता महागात ठरताना दिसतोय. विशाल्याने जर तो झेल पकडला असता कदाचित तर हा 6 धावा रोखल्या जाऊ शकल्या असत्या आणि चौकार देखील रोखला जाऊ शकला असता. बघा आता पॉवर हिटिंग इथे दर्शवली जाते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे 2. विशालने चांगला प्रयत्न केला मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू पुन्हा एकदा फरार सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. बघा ज्या प्रकारे या स्कोर कार्ड आपण पाहतोय इथे वेगाने पुढे जाताना दिसतोय. 6-4 6-4. बघा एखाद्या 4 व्हीलर किंवा बाईकचा जो नंबर प्लेट इथे आपल्याला दर्शवला जातोय. बघा 6-4 6-4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हे 4 बॉल मध्ये रुपेश याने 20 धावा खर्च केल्यात. धावसंख्या झालेली आहे 49. 49 रन्स ऑन द बोर्ड. आणि इथे काय घडलंय तर नो बॉल टाकलाय. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू या इनिंग मध्ये आपण पाहतोय टाकला गेलाय. बघा फिंगर रोल करण्याचा प्रयत्न बॅक ऑफ द हँड हा चेंडू टाकायचा होता मात्र भीमर हाताळलाय आणि पुढचा चेंडू हा फ्रीड असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. उलटा चेंडू ऑन साईडला फटका केलाय. राज आहे तिकडे. 1 धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर इथे फक्त एकच धाव मिळणार आहे आणि मला वाटतं स्ट्राईक रोटेट होणार नाहीये तिकडे. मला वाटतं तिकडे चेंडू लावला होता का पंच. तिकडे यष्टाने चेंडू लावलाय ना. मग एकच धाव असेल. स्ट्राईक रोटेट होणार नाही लक्षात घ्या. शेवटचा एक बॉल आता एक बाकी राहिला. 51 धावा धावफलकावरती. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढलाय. सुरेश माळी आले तिकडे. 2 धावा पळून पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न रुपेशच्या हातामध्ये हा चेंडू आलाय आणि इथे काय घडलंय काय बिघडलंय
आणि पंचांनी तिसऱ्या पंचांसाठी हा रेफर इथे केला गेलाय. म्हणजे वन शॉट इथे दिली गेलेली आहे. बघा इथे काय घडलंय काय बिघडलंय. चेंडू हवेमध्ये, बॅट हवेमध्ये आहे. रुपेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ते केलाय. फॉरवर्ड केला जातोय अगदी स्लो मोशन मध्ये. अगदी क्लोज डिसिजन आपण पाहतोय. चला पाहूया अगदी अगदी क्लोज डिसिजन आहे. नक्कीच एक चांगला डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. दोन्ही अँगलने नक्कीच बघितलं जातं. कारण ज्या प्रकारे बॅट विकेटच्या आतमध्ये आले त्यावेळेस चेंडू देखील तिकडे लागला गेलाय. तर नॉट आउट असेल. नॉट आउट. काही इंचाचा फरक इथे आपल्याला दिसतोय. मात्र वन शॉट. पंचांनी तर वन शॉट दिलेली आहे. मात्र पंचांसाठी असेल वन शॉट. कारण आपण पाहतो ज्यावेळेस धावा जे काढत असतात खेळाडू त्यावेळेस दोन्ही कॅमेरे हे बॉलवरती असतात. त्यामुळे आपल्याला धावसंख्या 53 झालेली आहे. 54 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 बॉल मध्ये 54 धावा या जिंकण्याकरता बनवाव्या लागतील.
इथे बघा गचाल क्षेत्ररक्षण झालेलं आहे, थोडासा मिसफीड झाला तिकडे. बघा तिकडे क्षेत्ररक्षकाला थोडीशी दुखापत देखील जाणवलेली आहे. तिकडे जर दुखापत जास्त जाणवत असेल तर थोडासा आपण ब्रेक घेऊ शकता. बघा पहिल्या बॉलवरती इथे धावा पळून पूर्ण केल्यात 3. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. धावसंख्या 3, धावा बनवायच्या आहेत 56. 54 रन्स ह्या बनवायच्या आहेत. स्ट्राईक वरती आता आपण पाहतोय किरण माळी या फलंदाजाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू विषयामध्ये निघून गेला. क्षेत्ररक्षक पवन, व्हाट कॅच, सुपर्ब, ब्रिलियंट, व्हाट कॅच. पवन जाधव याने हा जलनायदर मॅच पकडलाय. बघा पवन आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. काही आज खेळाडू त्यांचे नाही आहेत, मात्र पवन याला संधी मिळाली आणि त्या पवन याने संधीचं सोनं आतापर्यंत केलेलं आहे. काय झेल पकडलाय, अप्रतिम. राजू तिकडे लागलाय का त्याला? आपल्याकडे डेटॉल आहे. बघा हा झेल आपल्याला दर्शवला जातो आपल्या स्क्रीनवरती. बघा किती सुंदर झेल त्याने ते पकडलेला आहे. रनिंग मध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं त्याने तिकडे. व्हाट कॅच, सुपर्ब. बघा जमिनीवरती पडला, मात्र तरी देखील त्याने चेंडू आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे. बघा पवन, पवन जाधव वाऱ्याच्या वेगाने तो तिकडे निघून गेलेला आहे. आणि बघा खूप चांगला झेल त्याने पकडला. व्हाट कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट असं मला काही हरकत नाही आहे. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू इथे हाताला गेलाय. विशाल माळी नव्याने बॅटर हा इन झालेला आहे. इथे बघा खूप चांगला फटका. पुन्हा एकदा पवन तिकडे पोहोचेल का? पवन पोहोचू शकलेला नाही आहे, मात्र चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावन करता. बघा मॅच जिंकण्याकरता 13.50 ची सरासरी राखायची आहे प्रति षटका मागे, आणि त्याचप्रकारे वाटचाल देखील करावी लागेल. मात्र या चौकाराने थोडासा आत्मविश्वास इथे दुणावतोय विशाल माळी या फलंदाजाचा. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रुपेश जाधव आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. 4 चेंडू अचूक टप्पावरती हाताले. 1 विकेट देखील त्याने मिळवलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हाफ ट्रॅकर वेगवान होता. बघा हा अनुभव आहे रुपेश जाधव याचा, अनुभवी गोलंदाज. भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे देखील आहे. आपण बघितलं की KPL मध्ये, कॉमन प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर म्हणून बाईक त्याने फटकावली होती. तो असा खेळाडू आपण स्क्रीनवरती पाहतोय. इथे फुलर लोअर फुलटॉस मध्ये चेंडू, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे आलाय आणि चांगला झेल देखील पकडलाय. फलंदाज बाद. अभि होता तिकडे, अभिषेक बसवत होता तिकडे. आणि बघा त्याने खूप चांगला झेल पकडलाय. बघा कुंदन बसवत याची आठवण करून दिली त्याने, जो कर्णपाडा संघाचा एक जुना जाणता खेळाडू आहे. आज अवेलेबल नाही आहे, मात्र इथे अभिषेक चांगली कामगिरी करतोय. बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय आणि विशाल माळी याला देखील माघारी परतावलेला आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गडी बाद झालेत. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज प्रदीप आलाय. प्रदीप जाधव.
बघा प्रवीण गर्दा एक चांगला चेंडू इथे टाकला गेला. स्लोअर वन होता, कमी गतीचा चेंडू हाताळला आणि आपण पाहतोय चेंडू निर्धाव. इथे बघा मिस टायमिंग झालाय. शतरक्षक तिकडे करण पोहोचू शकला नव्हता. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरलाय. तिसऱ्या धावेचा हा प्रयत्न होता आणि या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे प्रवीण सुतार निराश होऊन माघारी परतताना दिसतोय. बघा तिकडे शतरक्षक होता. विशालने इथे विशाल फटका ठोकलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग क्षेत्रामधून 6 धावण करता षटकार. बघा विशाल मैदानाच्या आतमध्ये गेला आणि विशाल याने एक मोठा फटका खेळला. पुढे ससन करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू पॅटचा एज घेऊन डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव ही ते मिळते. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 16 धावा धावफलकावरती लागलेत. 16 रन्स ऑन द बोर्ड. इथे देखील मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा पवन. पवन आज काहीच चुकीचं करत नाहीये. सगळं चांगलं होते आज पवन कडनं. पवन याने हा झेल पकडलाय आणि फलंदाज दिलीप चिंबल देखील तंबूच्या आश्रयाला परतताना दिसतोय. फलंदाज बाद. राज गेला नव्याने बॅटर. चांगला ड्राईव्ह इथे गेला चेंडूला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या 17 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि 37 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत. 12-37 हे समीकरण. सतरा धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि लगेच आपण जर आठवण झाली, आपण पाहतोय आई माऊली नागले आणि मंगलमूर्ती नागले 12 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता होती आणि त्या धावा चेस देखील झाल्या होत्या.
बघा इथे देखील 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. इकडनं होऊ शकतात, करून दाखवावं लागेल. 18.50 सरासरी राखायची आहे. इथे ऑन साईडला खूप चांगला फटका केलाय. शतरक्षक आहे तिकडे, झेल ड्रॉप झालाय. इथे काय घडलंय, 3 धावा पूर्ण झाल्यात. 4थ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण झालेला आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळाली. प्रदीप होता तिकडे आणि प्रदीप कडनं झालेली चूक 4 धावा देऊन गेलेली आहे. बघा सहज सोपा झेल होता तिकडे आणि बघा झेल पूर्ण धरतीला दान केलेला आहे. अगदी जमिनी लगत झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप. 4 धावा मिळाल्या. राज आणि विशाल ही जोडी आहे. पुढे सरसावून फटका केलाय. करणच्या डोक्यावर हा चेंडू डीप मध्ये येतोय. रुपेश येतोय तिकडे. रुपेश तिकडे थोडासा फंबल होताना दिसतोय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे तिकडे. शतरक्षण करत असताना खेळाडूने स्वतःला जपायचं आहे, कारण आउटफील्ड ही खराब आहे. तर आपण ज्यावेळेस शतरक्षण कराल त्यावेळेस स्वतःला जपा तिकडे. रुपेश ओके आहे? येस ओके. 2 धावा या पूर्ण झाल्यात. धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 31 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा इकडनं आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं होतं की 37 धावा 12 चेंडू मध्ये चेस झाल्या होत्या आणि इकडनं देखील त्या दिशेने वाटचाल होताना दिसते. बघा इथे चेंडूला आपटी देण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. व्हाईट बॉलचा इशारा इथे झालाय. व्हाईट बॉल. बघा व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. आता 10 मध्ये 30. बघा अपील झाली, अपील ग्राह्य धरली आणि आता राज माळी याला इथे माघारी परतावं लागणार आहे. आता 9 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता आहे. अशा प्रकारे फलंदाज बाद झाला. आउटसाइड एज आणि राजू याने खूप चांगला झेल तिकडे पकडला. फलंदाज बाद झाला राज माळी. चला शतरक्षण लावून घ्या लगेच. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. चला शतरक्षण लावून घ्या. 9 चेंडू आणि 30 धावा. नऊ चेंडू आणि 30 धावा इकडनं बनवायच्या. नव्याने बॅटर रुपेश कोठावले न्यू बॅटर इन झालेला आहे. विशाल याला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती, ज्याने 2 चेंडू मध्ये 7 धावा बनवल्यात. इथे रुपेश गेला आणि रुपेश आला. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. नव्याने बॅटर परेश हा इन होतोय. बघा 8 चेंडू आणि 30 धावा. स्लोअर 1 चांगला पिकअप केला इकडनं परेश याने आणि बघा तिकडे चांगले शतरक्षण होईल का तर नाही. चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. बघा स्लोअर 1 होता आणि चांगला पिकअप केला परेश याने. बघा स्लोअर 1, फिंगर रोल केले, बॅक ऑफ द हँड हा चेंडू टाकला. एका गुडघ्यावरती बसत असताना फटका.
त्याने इथे खेळला आणि कनेक्शन बघा खूप चांगलं झालं आणि या 4 धाव मिळाल्या. धावसंख्या 28, 28. आता 7 मध्ये 26. आणि पुन्हा एकदा फसवलंय, पुन्हा एकदा बोटांची जादू दाखवलेली आहे. शेवटच्या बॉलवरती मिळवली विकेट. आता 6 चेंडू आणि 26 धावा. 6 बॉलमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. बघा आपण दुसरा मॅच बघितला होता. दुसऱ्या मॅच मध्ये 6 मध्ये 23 हव्या होत्या. फक्त 5 चेंडू मध्ये त्या 23 धावा पूर्ण झाल्या होत्या. आणि इथे देखील समीकरण तसंच आहे. 6 बॉल मध्ये 26. विशाल हा स्ट्राईक वरती आहे. 2 चेंडू मध्ये त्याने 7 धाव बनवल्यात. आणि शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी राजू. बॅटर सूरज माळी हा बॅटर इन झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विशाल विशाल याला विशाल कांबडी. नव्याने बॅटर सूरज माली नॉन स्ट्राईक एंड वरती. 6 मध्ये 26 बनवायचे आहेत. राजू जाधव शॉर्ट रनअपने. पहिला बॉल बॅटचं एज आणि तिकडे पकडलाय. पहिल्या बॉल वरती इथे विकेट मिळवली आणि काय झेल बघडलाय रुपेश जाधव याने. फलंदाज बाद. बघा 7वा गडी इथे बाद झालेला आहे. 7 फलंदाज बाद झालेत. आता 5 मध्ये 26 बनवायचे आहेत. बघा रुपेश याचं जे शेवटचं षटक होतं ना ते भरपूर महागडं ठरलं होतं. कारण कर्नलपाडा संघाच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 29 धावा होत्या. आणि शेवटच्या षटकानंतर आपण बघितलं की धाव गती ही वेगाने पुढे सरसावली गेली. आणि त्या धावा आता या षटकामध्ये पूर्ण करायच्या. 5 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता आहे. बघा आता इकडनं 4 मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. नव्याने बॅटर बघा उचली घेणारा हा चेंडू होता. पंचांनी व्हाईट बॉलची नोंद इथे केलेली आहे. आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा आलाय. धावसंख्या झालेली आहे स्कोर कार्ड वरती 30 धावा. अजून 24 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 24. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. आता 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. हा सामना थोडासा हे टार्गेट थोडंसं अशक्य होताना दिसते आता खोलांडे संघासाठी. 3 मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. ऑफसाईडला हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. पवन बघा पवन कडे आज भरपूर चांगलं झालेलं आहे. खूप चांगली कामगिरी आज पवन याची राहिलेली आहे. बघा आज खूप चांगली कामगिरी कर्नालपाडा संघाकडून देखील होताना दिसते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय.
बॅटचा हलकासा स्पर्श घेऊन हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला होता. 1 धाव मिळाली. आता फक्त एक चेंडू बाकी राहिला. या षटकामध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. बघा, एक चेंडू 20 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क इथे काही झालेला नाहीये आणि आपण पाहतोय हा सामना इथे जिंकलेला आहे जे अंबिका स्पोर्ट्स कर्डलपाडा संघाने. हळलक हळलक जमल्लार स्पोर्ट्स कोलांडे टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच अंबिका कर्डलपाडा ए. चला कॅप्टन या, लगेच हँडशेक करा आणि कॅप्टन लगेच पाठवून द्या टॉस करण्याकरता. आपण जातो लगेच मॅन ऑफ द मॅच, ज्याने 13 चेंडूमध्ये 37 धावा बनवल्या. राजू जाधव, मॅन ऑफ द मॅच.